नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. भारत फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे. हडिप्पा ओय चख दे. सॉरी, म्हणजे फक्त अमृतसर एवढंच मला म्हणायचं होतं. मला असं वाटतं की याच्यासाठी अमृतसरला जन्माला यावं लागतं बहुतेक. दिनभर सिर्फ खाना है अभी. 115 वर्ष जुना हलवाई. गुरु की नगरी में आप हो, आपको हर चीज अच्छी लगेगी. अशी लस्सी मी आतापर्यंत कधीच प्यायलेली नाही. तर भाऊ, या व्हिडिओत आपण तुम्हाला दाखवणार आहोत पंजाबची खाण्याची एकदम अस्सल संस्कृती. कसं आहे, पुणे मुंबईमध्ये ऑनलाईन कुलचे लय मागवले, पण असं वाटलं की थेट अमृतसरला जाऊन अमृतसरी कुलचा खावा आणि तुम्हाला सांगावा कसा आहे. फक्त कुलचा नाही, बाकी पण बऱ्याच गोष्टी खाणार आहोत गोल्डन टेम्पलच्या जवळच्या. चला. मी जवळजवळ 7 वर्षापूर्वी पहिल्यांदा गोल्डन टेम्पलला आलो होतो, पण तो अनुभव कधीच न विसरणारा होता. त्यामुळे अमृतसरला गेल्या गेल्या काहीही खायच्या किंवा फिरायच्या आधी मी गोल्डन टेम्पलला गेलो. सकाळी लवकर इथे जा. मला माहित नाही काय आहे या वास्तूत, पण खरंच सांगतो, वेगळंच समाधान इथे मिळतं. इथे काही न करता तासन तास नुसतं बसून राहावं असं वाटतं. वेगळीच ऊर्जा इथे मिळते. सकाळी लवकर गेलं की हळूहळू सूर्य जसा वर येतो तसं हे सुवर्ण मंदिर अजून लखलखू लागतं. या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सरोवराला अमृत सरोवर म्हणतात. त्यावरूनच या शहराचं नाव अमृतसर असं पडलं. इथे तुम्ही लंगर मध्ये सुद्धा नक्की प्रसाद घ्या. हे जगातलं सगळ्यात मोठं लंगर आहे. तिथे शूट करायला परवानगी नसल्यामुळे आम्ही शूट नाही केलं, पण दर्शन आणि लंगर मधला महाप्रसाद याचा अनुभव शब्दात न सांगता येण्यासारखाच म्हणावा लागेल. शो टाइम. तो अमृतसर के गलियों विच रिक्षा एवढंच येतं पंजाबी. तर या रिक्षेतनं फिरताना लय कल्ला येतोय. आणि कधी अमृतसर फिरताना, कारण खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, ही रिक्षा बेस्ट आहे. आज ही सुबह है. हाँ, वो जो कुलचा जो है ना, वो अपना राम और कुलवंत आगे ट्राई करना है. वेटिंग 3 लोग हैं. आधा घंटा लगेगा. तर पहिलाच कुलचा खायला आपण कुलवंत सिंगकडे आलोय आणि सोमवार आहे, ऑड डे आहे. अर्धा तास वेटिंग आहे. काहीतरी वेगळं खाऊन येत तोपर्यंत. चला. मस्त आहे. एक प्लेट जलेबी. गरम खाना है तो पाएंगे तो पूछो. हाँ, रुकते. नॉर्मल खाना है तो रेडी. पुणे से आए खाने के लिए, रुकते. धन्यवाद. 5 मिनिटात गरम देत आहेत. मला खायची, तुम्हाला खायची खूप जास्त आहे. हाय, हॅलो. अरे वा वा, थँक्यू. तुम्ही कुठनं? अरे वा, डायरेक्ट इथे आलो. बघा ना, तेच आम्हाला तो कुलचा वेटिंग होतं. म्हटलं मग तोपर्यंत काहीतरी गोड खाऊया. कुलवंत सिंग. तर कसं आहे, अमृतसरमध्ये पहिलं तोंड गोडच व्हायचं होतं, त्यामुळे कुलच्याला वेटिंग होतं. आणि आपण आलेलो आहोत एकदम ओजी स्पॉट, गुरुदासराम जलेबीवाले. हा चौकच जलेबीवाला चौक म्हणून ओळखतात. गोल्डन टेम्पल पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर चालत आहे. आणि इथे गरमागरम जिलेबी त्यांनी दिलेली आहे. हे 1958 पासून आहे. जवळजवळ 70 ते 80 वर्ष जुनं हे ठिकाण आहे. आहा, खूप वाट बघितली. आता खाऊयात. चावताना
आवाज येत असेल कुरकुरीत. तरी बोलायला मी वेळ घेणार आहे कारण मला हात थांबत नाही माझा. परत अमृतसर ट्रिप एका घासात वसूल. जास्त गोड नाही कारण बऱ्याच ठिकाणी खूप जास्त गोड असते जिलेबी. इतके प्रमाणात गोड आहे आणि प्रचंड खुसखुशीत आहे आणि तुपात तळले त्यामुळे तो तुपाचा स्वाद त्याचा येतोय. का इतकी वर्षाची परंपरा आहे खाल्ल्यावरती कळतंय. म्हणतात ना की काही अतिरिक्त त्याच्यावरती कुठल्याही गोष्टींचा मारा केशर बिशर काही नाही. अप्रतिम तुपातली अस्सल जिलेबी. तर सबस्क्रायबर भेटलं की खूप भारी वाटतं आणि ही मंडळी सुद्धा पुण्यावरून आलेली आहेत खास खाण्यासाठी आणि तुम्ही तर जिलेबी खाण्यासाठी इथे आलाय. तर रोड ट्रिप करतायत हे आणि ह्यांनी सांगितलं मला की गुलाबजाम खूप भारी आहे. जिलेबी मी खाल्ली, गुलाबजाम घेतला नव्हता. अरे तोडतानाच कळतोय बरं का की खूपच भारी आहे. काय बोलता येत नाही मला का म्हणजे तो विरघळतोय तोंडामध्ये का मुलायम आहे आणि परफेक्ट त्याचं म्हणजे खूप मऊ पण नाही जास्त आणि खूप जास्त कडक पण नाही. आतमध्ये तो गोळा नाही, तो गुलाबजामच्या आतमध्ये गोळा येतो तो नाहीये आणि सुरेख चव याची. मी संपवेन, मी निघतो आता. चला ओके बाय. तर अर्धा तासाचं वेटिंग आहे. जिलेबी खाऊन 15-20 मिनिटं झालेली आहेत. अजून 10 मिनिटं थांबावं लागेल. गुलशन 6 नंबर 2 मेंबर के साथ 2 मेंबर एक साइड बिठा पहले. फेमस है कौन सा? हमारा सारे फेमस अपना अपना फिर भी- टेस्ट होता है सर जी. फिर भी- आलू गोभी पनीर पिठी मिक्स आलू खाते, एक आलू कुलचा एक ही देतो. तर आपण थेट अमृतसरला येऊनच अमृतसरी कुलचा खातोय नाही का. आणि हे एकदम ओझी ठिकाण आहे. म्हणजे खरं तर ओझी ठिकाणं कुलच्याची खूप आहेत अमृतसरला पण कुलवंत सिंग हे खूप जास्त रेकमेंडेड आहे. आणि इथे एकदम नाही का अस्सल आलू कुलचा आपण मागवलेला आहे. खूप गर्दी आहे आणि खूप जास्त एक्साइटेड आहे. झालं मला. आणि यस आलू कुलचा आलेला आहे. अमृतसर मधला पहिला कुलचा. आणि बघा तुम्ही लोणी, बघा लोणी केवढं लोणी दिलेलं आहे. आता परत एक गोष्ट सांगतो डिस्क्लेमर. 2 दिवस ना वजन बिजन असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही. जे काही खाणार आहे घशाखालनं खाली जाताना मिनरल्स विटॅमिन ब्रोकोली होऊनच खाली जाणार आहे असा मी विचार करणार आहे. खूप जास्त गरम आहे, खूप जास्त गरम आहे. ही शपथ हे तोडताना कळतंय म्हणजे खुसखुशीतपणा हाताला जाणवतोय. तुम्ही काय सांगू. येस तर मला सांगायचं राहू दिलं. कुलचा आहे, लोणी आहे, त्याच्यासोबत छोले आहेत आणि ही चटणी कांदा लोणचं असं त्यांनी सगळंच दिलेलं आहे. एकत्रच मिक्स करून त्यांनी दिलेलं आहे. तर आपण पटकन खाऊयात आणि सांगत आधी फक्त लोण्याबरोबर खातो कुलचा. याचं काय याचं म्हणजे टेक्स्चर जे नाही याचं. परत तुम्हाला चावताना तो खुसखुशीतपणा जाणवला असेल. जबरदस्त आहे. परत इथे बनतोय एका घासात वसूल आहे. काय छोले हे म्हणजे चटणी कम कांदा त्यात चिंच आहे वाटतं. थोडीशी आंबट चव आहे. त्या कशामध्ये ना खूप अतिरिक्त मसाला मिरची तेल असलं काहीही नाहीये. छोले पण आपल्याकडे छोले इतके स्पायसी बनवतात. आपली दाल फ्राय असते ना किंवा वरण असतं ना आपलं तशा पद्धतीचे छोले असते. इतकी त्याची चव माइल्ड आहे. आणि भाई मला असं वाटतं की ह्याच्यासाठी अमृतसरला जन्माला यावं लागतं बहुतेक या लेवलचा कुलचा बनवण्यासाठी. सर ये अमृतसर में ही बन सकता है जो बन सकता है. ठीक है, ऐसा स्वाद अमृतसर में आ सकता है. ये हमारा खानदानी काम है इसलिए हमें प्रोफेशन हो गया प्रॉपरली. ये हम इसी के अलावा और कुछ काम करते भी नहीं. कोई और चीज नहीं सर्व करते जैसे ढाबा टाइप कुछ नहीं. सिर्फ कुलचे ही होते हैं हमारे. फार भारी. अजून पुढे जाऊन बरेच कुलचे खायचे आहेत. हा कुलवंत सिंगचा कुलचा दर्जा नक्की रिकमेंड करणार. ये हमारा खानदानी काम है जी. मतलब प्रोफेशन मेरे ग्रैंडफादर का नाम है कुलवंत सिंह. मैं 3rd जनरेशन हूँ शॉप पे. अच्छा हमारी 65 ईयर्स ओल्ड शॉप है बाहर. इसको 25 साल हुआ बनाई. अच्छा उससे वही जगह पे पहले स्टॉल होता रेडी होती थी. अच्छा
हाँ, रेडी से काम। हमारे ग्रैंडफादर के फादर साहब का भी यही काम था। भगवान की कृपा है जी, कर रहे हैं भगवान की कृपा से काम। हम पुणे से इतना ट्रैवल करके आए, एक कुलचा खा के हमारा वसूल हो गया पूरा। मोस्ट वेलकम जी, मोस्ट वेलकम। थँक्यू थँक्यू। थैंक यू सो मच। ओए, एक कुलचा झाला, आता अजून बाकी बरेच कुलचे आहेत. शावा शावा. नमस्ते, पैटी वाला कुलचा आहे. हाँ खाना है. ओके यस. तर आपला दुसरा कुलच्याचा पॉइंट आहे राम कुलचा, जो कुलवंत सिंग पासनं अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरती, आणि इथला प्रसिद्ध आहे पॅटी कुलचा, जो चौकोनी आकारामध्ये असतो. त्याच्यामध्ये भाज्या असतात, लेअर असतात, प्रॉपर पनीर सुद्धा असतं, आणि एकच प्रकारचा कुलचा इथे मिळतो, ताजा गरमागरम करून दिलेला आहे, आणि त्याच्यावरती तूप. फक्त एकच गोष्ट की तूप असं हाताने इथे लावतायत, पण आपण कानाडोळा करायचा, आपण फक्त कुलच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर आता लगेचच खाऊन मी सांगतो की कसा लागतोय हा कुलचा. ऍक्च्युली लेअर मुळे गंमत आहे त्याची. खरं सांगू का तुम्हाला, आपण आधी खाल्लो ना कुलवंत सिंग, तो ना खूपच अस्सल होता. म्हणजे थोडं गिमिकी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भाज्या आहेत आणि ते त्यांनी कापून तसं दिलंय. पण जे टेक्स्चर आहे ना कुलच्याचं, ते वाईट नाही आहे. ऑफकोर्स ते अमृतसरी स्टँडर्ड आहे, पण फार आउटस्टँडिंग नाही आहे जे कुलवंत सिंग खाऊन आपल्याला वाटलं होतं. म्हणजे चावताना ना थोडा कडक वाटतोय, जसा मऊ आणि कडक दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं. याचं टेक्स्चर ओके. त्यामुळे अमृतसरला आला असाल, वेगळ्या प्रकारचा कुलचा खायचा असेल तर खाऊ शकता. पण मी म्हणेन हा अस्सल अमृतसरी एकदम तसा कुलचा नाही. खाताना थोडस आपण पराठा खातो ना, मिक्स व्हेज पराठा पनीर सोबत खुसखुशीत, तसा लागतं. मी परत म्हणतो, मी अमृतसरच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्हाला सांगतो, हा म्हणजे पुणे मुंबईला असेल तर लोक तुटून पडतील. स्टँडर्ड आहे, पण जो आधीचा अस्सल पंजाबी चव तशी नाही, थोडं इम्प्रुव्हाइज किंवा फास्ट फूड पद्धतीची चव त्याची आहे. तर राम कुलचा मला काय वैयक्तिक फारसा आवडलेला नाही, पण मला असं वाटतं की अजून बरेच कुलचे कव्हर करायचे, जरा जिभेला बदल देऊयात. बाकी काही 2-3 इंटरेस्टिंग स्पॉट आहेत ते आपण कव्हर करूयात. चला. अपनी क्या स्पेशलिटी है? ये हलवा क्या? हाँ जी, गुड़ का हलवा. और ये फिरनी है क्या? अच्छा, हम पुणे से आए हैं खाने के लिए अमृतसर. अरे सुबह से सिर्फ खा ही रहे हम. और ठीक है, एक प्लेट ये हलवा दे दीजिए. और आप क्या रिकमेंड करोगे, और क्या आपके यहाँ का खाना चाहिए? फिरनी गुड़ वाला हलवा. ये दाल का ही बनता है, ये गुड़ का? ये गुड़ और सूजी. सूजी. अच्छा, सूजी और देसी घी का बनता है. क्या बात है. तर पोटाला काय झालंय काय कळेना, म्हणजे जितकं खातोय तर भूक वाढतच चाललेली आहे. आणि आपण आलेलो आहोत देशराज्य हलवाई. हे 1911 पासून आहे, आणि इथला प्रसिद्ध आहे गुड़ का हलवा. आणि ऑफकोर्स पंजाब मध्ये आलोय म्हणल्यावर फिरनी. तर आधी हलवा खाऊयात. देसी घी मध्ये ते बनवतात असं त्यांनी मला सांगितलं. मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये. हा रव्याचा आहे, म्हणजे शिराच आहे. हा अप्रतिम चव आहे. म्हणजे एक तर मला शिरा हा प्रकार खूप जास्त आवडतो, आणि गुळातला शिरा तर खूप जास्त आवडतो. गुळातला शिराच आहे, पण ना कम्प्लिटली मी म्हणेन नाही, मिठाई काय आहे, गुळाची चव आहे आणि तुपाची चव. गुळ आणि तूप, आणि रवा जो आहे ना, रवा हा असा खूप जास्त फडफडीत पण नाही आणि खूप जास्त मऊ पण नाही, छान प्रमाणात आहे. हा मी म्हणूयात अस्सल देसी घी मधला पंजाबी शिरा म्हणूयात आपण त्याला, ज्याला ते लोक हलवा म्हणतात. आणि बरेच लोक हा हलवा पुरी सोबत सुद्धा खातात. सकाळी इथे पुरी सुद्धा मिळते, त्यामुळे पुरी आणि हलवा असं कॉम्बिनेशन करून सुद्धा लोक खातात. मी ना असं स्वतःला परत परत विचारतोय की असं काय वेगळं आहे, म्हणजे इतकं का भारी लागतंय. तर त्याचं कारण पण असं आहे की खूप खरपूस भाजलाय जो रवा, जो भाजलाय तो, आणि तो सुद्धा मला असं वाटतंय की चुलीवर भाजला असावा, कारण त्याला थोडा स्मोकी इफेक्ट आहे. आणि त्याच्यासोबत तो गुळ, त्यामुळे तो इतका खमंगपणा त्याच्यामध्ये उतरलाय ना, फार भारी. आता फिरणी खाऊयात. फिरणी अशी आशेने माझ्याकडे बघतीये की अरे मला पण खा आणि माझ्याबद्दल काहीतरी बोल. तर आपण लगेच फिरणी खाऊन बघूयात.
जबरदस्त. हे जे फिरणीचं असं रवाळ टेक्स्चर आहे ना, खूप सुरेख आणि थंडगार आहे फिरणी. तांदळाचीच असते फिरणी. बदामाचा त्याला स्वाद आहे. वरती पण बदाम टाकलाय आणि फिरणीत पण टाकलेला आहे. म्हणजे मी 4 मारीत माहितीये या फिरण्या. परत या चवी आहेत ना, म्हणजे रेसिपी वगैरे त्याच्या पलीकडच्या आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या चवी आहेत. आणि असं एक वेगळंच कल्चर आहे इथे या स्वीटचं. फार सुरेख. त्यामुळे जर आलात नक्की हा हलवा खा. म्हणजे शिरा, पंजाबी शिरा म्हणून मी याला. आणि फिरणी, मला फिरणी खायचीच होती. मला फिरणी खूप जास्त आवडते. जिथे जिथे फिरणी मिळते ना ते मी नक्की घेत असतो. पण अशी चव भाऊ नाही मिळत. आपल्याकडे खूप जास्त गोड करतात आणि ते टेक्स्चरच असं रवाळ छान जे लागतं ना ते नसतं. दोन्ही चव अप्रतिम. तर ही अमृतसर मधली प्रसिद्ध म्हणजे जगप्रसिद्ध गियानी लस्सी. खरं तर आता इथे आल्यावर 2 आहेत. एक गियान दी लस्सी आहे आणि एक गियानी पंजाबी लस्सी आहे. शेजारी शेजारी दोन्ही दुकान आहेत. एक आहे 1921 आणि दुसरा आहे 1927. उजवीकडच्या दुकानात जास्त गर्दी होती म्हणून आम्ही तिथून घेतलं. तर आता दोन्ही खरं तर जुने आहेत. पण मी बऱ्याच लोकांकडनं ऐकलं होतं की उजवीकडच्या दुकानातूनच घ्या, तिथे जास्त चांगली पेढ्याची लस्सी मिळते. तर आपण खाऊन बघूयात. म्हणजे पेढ्याची लस्सी म्हणजे पेढे लस्सीमध्ये कुठून घातलेत, जे कॅलरीज म्हणजे काय बोलायचं आता, तो विचार आपल्याला करायचाच नाहीये. तर आपण पहिली लस्सी पिऊन बघूयात कशी आहे. स्वर्ग सुख. म्हणजे ऊन पडलंय, इतका ट्रॅफिक, एवढे हॉर्न सगळे, त्या कम्प्लिटली गजबजाटामध्ये एक लस्सीचा घोट घेतला आणि डायरेक्ट मी हिमालयात जाऊन तपश्चर्या करून आलो असा फील मला आलाय. जी काय लस्सी आहे आणि तो पेढ्याचा स्वाद इतका अप्रतिम, पूर्णपणे पेढा वितळलाय या ग्लासमध्ये असं वाटतंय. आणि तो पेढा पण अस्सल असला पाहिजे. फार भारी आहे. आणि त्या पेढ्याला मध्ये प्रॉपर वेलची, जो पेढ्याचा स्वाद आहे ना तो लस्सी सोबत. आणि अजिबात असं वाटत नाही काही गिमिकी किंवा उगाचच फ्लेवर्ड असं काही, असं अजिबात वाटत नाहीये. खूप त्याची प्युअर आणि नॅचरल चव आहे. गियानी लस्सी मस्ट आहे अमृतसर मधलं. आणि का हे जगप्रसिद्ध आहे आणि ओजी स्पॉट आहे हे लस्सी घेतल्यावर कळतंय. अशी लस्सी मी आत्तापर्यंत कधीच प्यायलेली नाही. त्यामुळे 1000% रेकमेंड करेन गियानी लस्सी. फक्त एकच घोट पिणार होतो पण अख्खी लस्सी संपवली आहे आणि लस्सी चढायला लागलेली आहे. जाऊन घरी जाऊन झोप काढतो आणि मग नंतर बाकीचे स्पॉट आपण करूयात. तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचंय की बघा आपण केवढे उन्हातानाचे फिरतोय. तुझी सबस्क्राईब करसी इथे 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 म्हणजे इथे खाली बटन असेल तिकडे प्लीज बेल आयकन दाबा आणि सबस्क्राईब करा. जर टीव्हीवर बघत असाल व्हिडिओ तर पॉज करा आणि मोबाईलवर प्लीज सबस्क्राईब करा. बाकीचे स्पॉट एका विश्रांतीनंतर म्हणजे झोपेनंतर. आलू ओनियन पनीर चालेल. मग तिकडे आप कौन सा रिकमेंड करेंगे? स्पेशल अमृतसरी कुलचा और पैटी कुलचा. पैटी कुलचा और अमृतसरी कुलचा स्पेशल है. अमृतसरी कुलचा में क्या आता है? अमृतसरी में आलू का. ओके. पैटी कुलचा कैसा है? एक अमृतसरी कुलचा और एक पैटी कुलचा. मी सगळे असा गरम दिला ना, आहा आवाज पण कसला भारी आला. गरम आहे, खूप गरम आहे. आणि छान गोष्ट म्हणजे त्यांनी छोले आणि चटणी अशी अनलिमिटेड आणून ठेवलेली आहे. हवे तेवढे घ्या. आधी नुसता कुलचा खाऊन बघू. याच्यावर ना हे तेवढासा त्यांनी मसाला टाकलाय चाट मसाला सारखा. त्याच्यामध्ये ओवा आहे त्यामुळे छान लागतं. आता मी छोल्याबरोबर खाऊन बघतो. खासियत म्हणजे बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतनं मऊ आहे. तसं चावताना असं क्रंची आवाज येतोय आणि असं एकदम मस्त विरघळतोय. आणि छोले पण अजिबात स्पायसी नाही. मध्ये मध्ये पनीर सुद्धा त्याच्यामध्ये आहे.
आणि सोबत त्याने मिरची जी काय दिलेली आहे ही चटणी ना इथे बऱ्याच ठिकाणी मिळते बरं का. चटणी म्हणजे कांदा आहे, त्याच्यामध्ये मिरची घातली आहे का पुदिना आहे आणि ते सगळं मिक्स करून त्याने ते दिलंय लोणच्या सारखं. सुरेख. आणि त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे. गर्दी जरी असली तरी छान पद्धतीने सगळं सर्व करतात. आता मी पॅटी कुलचा खाऊन बघतो. हा प्रकार पण खूप व्हायरल प्रकार झालेला आहे. पॅटी कुलचा तो असा सगळ्या भाज्या टाकून करतात. 3-4 लेयर्स आहेत याच्या. हा ओके, फार ग्रेट नाही. तो खुसखुशीतपणा आहे ना, म्हणजे खूप जाड लागतो तो चावताना सुद्धा. आणि खूप लेयर्स आहेत, असं ते मैदा खातोय असं होतंय. हा खूप सुरेख अमृतसरी जो प्रॉपर पारंपरिक कुलचा जो आहे तो उत्तम आहे. मला वाटतं हा इम्प्रोवाइज प्रकार आहे, थोडासा स्टार्टर सारखा त्यांनी केलेला आहे. मैं इस दुकान की 3rd जनरेशन हूँ. मेरे ग्रैंडफादर ने स्टार्ट किया था, उन्होंने मेरे फादर साहब को गद्दी दी, अब गद्दी मेरे पास है. अमृतसर की पुरानी गलियों में आपको आना पड़ेगा और कुलचे का आनंद लीजिए. ये बस अमृतसर की पानी में ही ऐसी मिठास है. गुरु की नगरी में आप हो, आपको हर चीज अच्छी लगेगी. यहाँ के लोग, यहाँ का कुलचा, यहाँ का खाना पीना तक अंत तक की पानी भी बहुत अच्छा है. अमृतसरमध्ये बऱ्याच ठिकाणी जुन्या गल्ल्यांमध्ये अशी जुनी घरं आणि जुने वाडे दिसतात. आणि हे बघितलं ना की मला डायरेक्ट ते बॉलिवूड मधलं ठरलेलं वाक्य आठवतं की हमारे परदादा पाकिस्तान में थे, पार्टीशन के बाद हम अमृतसर बस गए. खाफ पनीर बुर्जी. तर पंजाबमध्ये आलात आणि पनीर बुर्जी खाल्ली नाहीत असं कसं होईल. आणि इथे पनीर बुर्जी ही ब्रेड बरोबर सर्व करतात अमृतसरमध्ये. तर इथे खरं तर मुंचराम दी हट्टी नावाचं खूप जुनं आणि बेस्ट पनीर बुर्जीचं ठिकाण आहे, पण इथे काम चालू आहे, ते बंद आहे. दुसरा फेमस स्पॉट म्हणजे शर्मा टी हाऊस. म्हणजे टी हाऊस नाव आहे, पण इथली बुर्जी फेमस आहे अमृतसरमध्ये. आणि ब्रेड सोबत आपल्याला दिलेली आहे. तर आपण खाऊन बघूया की खरंच अमृतसरची पनीर बुर्जी काही वेगळी आणि काही इंटरेस्टिंग स्पेशल आहे का. भरपूर तूप घातलंय, एवढाच काय तो फरक. अख्खी तुपातच त्यांनी केलेली आहे. हे पळतंय सगळं तूप. आणि खरं सांगायचं तर ब्रेड बरोबर पनीर बुर्जी कशी लागेल असं आपण कधी विचार केला नव्हता, पण अप्रतिम लागते ब्रेड बरोबर. हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि सोबत चटणी आणि कांदा आहे. आणि ना तुला थोडीशी टोमॅटो जास्त घातल्यामुळे थोडीशी आंबटसर अशी चव आहे त्या बुर्जीला. पनीरची क्वालिटी खूप चांगली आहे, एकदम फ्रेश पनीर आहे. खरं सांगू का, सगळी तुपाचीच चव आहे. म्हणजे बटरचीच पूर्णपणे ओव्हरपॉवर चव आहे. म्हणजे बटर आणि ब्रेड खातोय असंच वाटतंय. पनीर नावाला राहिलंय, त्यामुळे पनीर बुर्जीपेक्षा बटर बुर्जी म्हणलं तर जास्त योग्य डिश होईल असं मला वाटतंय. तुला चहा पण प्रसिद्ध आहे, आपण चहा पण घेऊन बघूया. तर शर्मा टी हाऊस मध्ये तर टी घेऊन बघूयात की कसा आहे चहा, कसा आहे. जी क्वांटिटी खूप जास्त आहे बाय द वे, दोघांना पुरेल एक चहा. अरे सुरेख. हा म्हणजे त्यांनी फक्त चहाच विकावा म्हणजे बाकी, कारण इतका उत्कृष्ट चहा आहे. म्हणजे वेलची बिलची जोरदार मारलेली आहे. कम्प्लिटली मला अमृतोल्ल्याचीच आठवण आली. आणि तरी खूप जास्त गोड नाहीये, खूप जास्त आटवलेला नाहीये. आणि दूध यार, यांचं दूध कळतंय म्हणजे दुधाची क्वालिटी बेस्ट. शर्मा टी हाऊस मध्ये येऊन फक्त चहा प्या. नमस्ते भैया, बहुत सुन के आपके बारे में पुणे से आए हम. तो एक कुलचा लगा दो, न्यूट्री कुलचा. तर अमृतसर मधली अजून प्रसिद्ध गोष्ट म्हणजे कुलचा आहे, पण न्यूट्री कुलचा. तर न्यूट्री काय प्रकारे, न्यूट्री म्हणजे आपलं सोयाबीन असतं ना, ते पावभाजी सारखं असं एकदम मॅश करून, एकदम चॉप करून त्यात तुपात भाज्या वगैरे टाकून, चीज वगैरे खिसून असं ते बनवतात. आणि त्याच्यावर सोबत देतात एकदम प्लेन कुलचा. आणि हा कुलचा आय थिंक फर्मेंटेड कुलचा नावाचा पण प्रकार असतो. तर हा फर्मेंटेड असतो. तर इथलं जे प्रसिद्ध आहे ते आहे जान कुलचा. म्हणजे ही हातगाडी आहे आणि त्याच्यावरती जान न्यूट्री कुलचा मिळतो. आणि तो अमृतसरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथे खूप साऱ्या गाड्या आहेत, पण त्यात जान खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्याच्याने लिहिलं पण आहे
सबसे पुरानी ओल्ड दुकान असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर आपण खाऊन बघूयात. आयुष्यात पहिल्यांदा मी न्यूट्री कुलचा खातोय. म्हणजे न्यूट्री हा प्रकारच मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय. बापरे, याच्यामध्ये जे काही तूप दिसतंय म्हणजे हे पूर्णपणे तुपातच त्यांनी केलंय, लोण्यामध्ये. खाऊन बघूयात. एकतर कुलचा जो आहे तो एकदमच म्हणजे म्हणतात ना की तो साधा आपला थंडगार डोसा, जाड डोसा कसा असतो तशी तशी चव आहे, फर्मेंटेड असल्यामुळे. न्यूट्री जे आहे पूर्णपणे त्याला तुपाची चव येते आणि बघून असं वाटतं की खूप स्पायसी असेल, तर अजिबात स्पायसी नाही आहे. असं वाटतं की ती त्यांच्या मसाल्यांचीच चव आहे. म्हणजे मला असं शब्दात सांगता येत नाही, पण हा मसाला आहे ना हा कम्प्लिटली वेगळा आहे. म्हणजे अशा पद्धतीची चव आपण महाराष्ट्रात खात नाही. त्यांचा मसालाच पूर्णपणे वेगळा आहे. आणि खरं तर सोयाबीन आणि भाज्या खूप चॉप केल्यामुळे तशी त्याची चव राहिलेलीच नाही आहे. फक्त मसाला, तूप आणि चीज नाही, त्याच्यावर पनीर किसून टाकलंय. म्हणजे याच्यावर सुद्धा त्यांनी पनीर किसून टाकलंय, त्याची ती चव आहे. सांगू का, म्हणजे जसं जसं मी खातोय ना, 3-4 घास खाल्ले मी, खूपच असं तुपकट होतंय. म्हणजे परत पण गाडीवरची बुर्जी कशी खातो तर तसा तो फास्ट फूडवाला एक्सपिरियन्स आहे. आणि परत ते कुलचे त्यांनी बनवून ठेवलेत, हे थंडगार आहेत आणि त्याच्यासोबत ते न्यूट्री गरम करून देतात. हवा असेल पण मी म्हटलं तसं ओके. अच्छा, नागपूरचे का? नागपूरचे पण खूप केले आपण. हो, मी पाहिलंय मी तुमची इथं आज हे पूर्ण बनवत आहे का? हो, आम्ही अमृतसर अख्खं कव्हर अरे करतो. बाप, बढिया आहे. नाही, मी पाहतो तुमची व्हिडिओ माहिती आहे. थँक्यू. हा. आपण आलोय पहिलवान कुलच्याला आणि अर्धा तास वेटिंग आहे. आज मंगळवार आहे, ऑड डे आहे. वेळ सुद्धा अशी काय फार पीक टायमिंगची नाहीये, पण इथे जे प्रसिद्ध कुलचेवाले आहेत सगळीकडे अर्धा तास वेटिंग असतं. तर आपण आलेलो आहोत पहिलवान कुलचा, खूप प्रसिद्ध. बाहेर बोर्ड पण नाहीये पण त्यांना माहिती आहे. आणि खरं तर खूप वेटिंग होतं, पण आपल्याला छान आपला सबस्क्रायबर भेटला. सॉरी ना, भारत आणि नागपूरचा आहे भारत. आणि आपल्या नागपूर आणि अमरावतीचे व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत. याच्या आधीपासून हा वेट करत होता, तो आम्हाला आत घेऊन आला, त्यामुळे तर अजून अर्धा तास थांबायला लागला असतं. तर आय थिंक मला वाटतं कुलचा फक्त एकच आहे इथे, असं बाकी वेगवेगळं नाहीच. नाही, प्रकार असते याच्यात. पण पनीरवाले हे थोडं ये? फेमस वाला आहे. पनीरवाला ठीक आहे. हा साधा आहे आणि पनीरचा आहे, असे दोन प्रकार आहेत वाटतं. खूपच गोंधळ आहे सगळा इकडे. तर आपण आधी हा साधा आहे वाटतं ना, हा आपण खाऊन बघूयात. आम्ही जवळजवळ 4 ठिकाणी कुलचे खाल्लेले आहेत, अच्छा. त्यामुळे कम्पेअर करून सांगू शकतो. घे. हा आहे नॉर्मल कुलचा आणि हा पनीर. आणि छोले आहेत सोबत. देसी पिझ्झा. छोल्यामध्ये चमचीची चटणी त्याने मिक्स केली, त्यामुळे थोडंसं आंबटसर पण लागतंय आणि ते सुरेख लागतंय. खूप भारी आहे कुलचा. सेमच कुलचा आहे, माणसं वेगळा नाहीये काही. इथे येऊन किती हवं आहे तेवढंच सांगायचं, कुठला कुलचा हे सांगायचंच नाही. छोले जबरदस्त आहेत, म्हणजे रगडा असतो ना आपला, अशा पद्धतीचे छोले आहेत. त्यात कांद्याची पात सुद्धा आहे, सोबत कांद्याची पात, चमच्याची चटणी. मीडियम आहे, तुम्ही स्पायसी सांगू शकता. पहिलवान कुलचा एकदम बेस्ट. त्यात आलू पण आहे, पनीर पण आहे, कोबी पण आहे, मिक्स भाज्या आणि पनीर सगळंच आहे. आणि फक्त कुलचा स्पायसी नॉन स्पायसी दोनच प्रकार आहेत. हा कुलवंत सिंगच्या लेवलचा आहे. जो आपण मध्ये खाल्ला प्रेमनाथ ओके होता, म्हणजे चांगला होता, पण सगळ्यात भारी म्हणाल तर मग तो कुलवंत सिंग आणि हा मला वाटतं. 73 ईयर हो गए. भगवान की कृपा और लोगों का स्नेह, बस इसमें भगवान के प्यार में सब बात आ जाती है. जहाँ भगवान खड़े हो जाते सब. अमृतसर मधले अजून बरेच स्पॉट शिल्लक आहेत, पण जर या भागाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात तर मी अमृतसरचा दुसरा भाग सुद्धा घेऊन येईन. त्यात कुठले स्पॉट कव्हर करावेत मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि इथून 5 तासाचा प्रवास करून मी आणखी एका इंटरेस्टिंग ठिकाणी चाललेलो आहे, जे फूड कॅपिटल्स इंडियामध्ये यायलाच पाहिजे. तर ते कुठलं ठिकाण असेल मला प्लीज कमेंटमध्ये सांगा.